आणि यानंतर अजून एक महत्त्वाची बातमी राज्याच्या राजकारणातूनच आहे। विधान भवनात षंढ बसलेत असं वक्तव्य करण्यात आलंय आणि हे वक्तव्य केलंय संदीप देशपांडेंनी। मनसेचे नेते संदीप देशपांडेंचे हे वक्तव्य वादग्रस्त ठरलंय। विधिमंडळ कार्यक्रमात मराठी बोर्ड नसल्यानं त्यांनी टीका केली होती। तर अंदाज समितीला 75 वर्ष पूर्ण झाल्याचा कार्यक्रम होता आणि त्यावेळी पाहिलं गेलं की विधिमंडळामध्ये मराठी बोर्ड नव्हता आणि त्यावरून संदीप देशपांडेंनी टीका करताना थेट विधान केलं की विधान भवनात षंढ बसले। आज विधान भवनात एक कार्यक्रम पार पडलाय, राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय। सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी, पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे, मराठी भाषेतला आशय पाहायला मिळाला। मला तर वाटतं हेच तर दुर्दैव आहे। आणि सगळे जर षंढ लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? तर यावरती एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात ते काय म्हणालेत। खरं म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे, लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार।